हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आज माझं जायचा टायमिंग आला आहे. तर मी चालली आज साताराला माझ्या घरी आहे. तर आता माझ्या मम्मीकडे आता 5 दिवस, पहिले पण 20-25 दिवस राहिलेली आणि आता 5 दिवस राहिले आणि आता जायचे. तर कार्तिकची शाळा पण सुरू होणार आहे, त्याची पण शाळेची तयारी वगैरे करायची आहे म्हणून निघाली आहे. आणि इथं बघा, पहिला लोकल बस बसली, त्याच्यानंतर मग गावाकडच्या बसमध्ये बसली आणि व्हिडिओ जास्त मोठा नाही, बरं का, छोटासाच केलं आहे मी. आणि इथं नाश्त्यासाठी थांबवले. तर मी काय खात नाही, तुम्हाला माहिती आहे. 2-3 वेळा तुम्हाला सांगितलं की मी जेव्हा बसमध्ये बसते बाहेरचं, शक्यतो मी काहीच खात नाही. मी आणि कार्तिक बसल्या तर मी खात नाही बाहेरचं. डायरेक्ट मी तिथं थांबली आणि बाहेर जरा इकडे तिकडे फिरलं. त्याच्यानंतर मग बसमध्ये बसली आणि बसमधून उतरली माझ्या बस स्टँडला. आणि समोर आहे ना 7 स्टार आहे. तर 7 स्टारच्या इथं अलीकडे पण बस स्टँड बनवले. 5 मिनटं झाले मला उतरून. कार्तिकच्या पप्पाची वाट बघत होती. शेवटी 5 मिनिटानंतर कार्तिकचे पप्पा आले. त्याच्यानंतर मी घराकडे निघाली. घरी आली तर फ्रेश झाली मस्तपैकी, हातपाय धुतले स्वच्छ आणि कपडे चेंज केले. आता सगळ्यात पहिले ना चाय ठेवते. तुम्हाला तर माहिती आहे मला चाय पिल्याशिवाय चैन नाही पडत. तर पहिले चाय ठेवून घेते. त्याच्यानंतर मी मम्मीकडून काय काय आणलं ते सगळं तुम्हाला दाखवते. तर चाय पिऊन घेतले आणि लोणच्याचे 3 भरणे आणले. ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. एक आंब्याचं आहे, एक तिखट आहे आणि एक गोड आहे, असं वेगवेगळ्या प्रकारचे आणले ते. त्याच्यानंतर मी अजून काय आणलं तुम्हाला ते पण दाखवते. तर हे ओपन करून झालं, सगळं तेल झालं. तर मी भरणीत भरताना तुम्हाला दाखवते. आणि भाजीपाला आणले, भेंडी आणली, गवारी आणली आणि वांगी आणले. स्वस्त भेटली म्हणून सगळंच घेऊन आली. मस्तपैकी आठवडा 2 आठवडे जाणार. त्याच्यानंतर माझ्या मम्मीने ना मला ना बटाट्याचे वेफर दिले, तुम्हाला ओपन करून दाखवते. आणि थोडंसं तांदूळ पण दिलेत, तांदूळ दिलेत. आणि हे बघा बटाट्याचे वेफर मम्मीने बनवलेले तर दिले, तर म्हणून मी पण नाही बनवले असो. आणि आता हे सगळं मी आता भरून ठेवणार आहे. तर तुम्हाला एक 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 दाखवते. आणि भरून ठेवायच्या अगोदर आहे ना मी पहिले चाय पिऊन घेते. तर हे बघा सगळं तेल झालंय ना, त्याच्यासाठी हे बघा चायला उकळी आली आणि चाय पिऊन घेते. हे बघा, आणि कार्तिक गेलाय खाली. आल्या ना बॅग ठेवलं आणि बाहेर खेळायला गेलाय. कार्तिकचे पप्पा पण त्याच्या मागून गेलेत, म्हणजे त्याला ध्यान ठेवायला इकडे तिकडे जातो ना. त्याच्या इथं झाडं झुडपं आहे, गरमीचे दिवस खूप आहे, त्याच्यासाठी साप वगैरे निघतात भरपूर. आमच्या इथं साप निघतात ते, आणि अपार्टमेंटच्या आतमध्ये पण येतात ते. तर मी खूप वेळा बघितलं, म्हणून ध्यान ठेवावं लागतं. कार्तिक जेव्हा बाहेर जाईल की त्याचे पप्पा तर असतात, नाहीतर मी तर असते. मी तर शक्यतो नसतात, त्याचे पप्पाच असतात. कारण की तर खेळायला लागले इथं झाडं झुडपामध्ये गेल्यानंतर गरमीमुळे कसं साप वरती येऊन बसतात, ते झाडात लपून ठेवतात ते, त्याच्यासाठी ध्यान ठेवावं लागतं. आणि इथं बघा लोणचं सगळं आहे ना मी चिनी मातीच्या भरणीत भरून ठेवते. आणि 2-3 चिनी मातीची भरणी आहे ना ती खाली आहे, तर ते उपयोगी पडले म्हणून भरून ठेवा. आणि हे प्लॅस्टिकचं फेकून टाकायचं. आणि हे गोड लोणचं आहे बरं का, हे काढून ठेवते. थोडंसं चिनी मातीच्या भांड्यात काढून ठेवते, बाकी सगळं फ्रीजमध्ये ठेवते. जेवढं लागतं तेवढं काढून घेते, बाकीचं नाही. हे छोटे एकच मोठं भेटलं आणि 2 छोटे आहेत. त्याच्यानंतर आता लागलाच भाजी करून घेते. आणि वांगी आणलं, तुम्ही बघितलं असेल. वांगी स्वच्छ असं कापून घेतली, त्याच्यात ना मूठभर ना शेंगदाणे टाकले, बटाटे, कांदा, टमाटर आणि मिरच्या असे मोठे कापून घेतले आणि स्वच्छ असं धुवून घेते. हे बघा एकत्र टाकलेत, फोडणीला वगैरे काय नाही. तर धुवून घेतलं 2-3 पाण्याने आणि परत पाण्यात भिजत ठेवली. कुकर घेतलं, कुकरमध्ये तेल टाकलं. तेल गरम झालं की राई, जिरा, कढीपत्ता, आलं, लसूणचं ठेचा टाकलं त्याच्यात आणि चांगलं गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेते. हे बघा, आणि चांगलं गुलाबी रंग येईपर्यंत भाजलं तर मग हे सगळं आहे ना त्याच्यात टाकून घेते. हे बघा, आणि मिक्स करून घेते आणि सगळे मसाले ॲड करणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही कधी करून खाल्लं आहे का? अशा मी 2-3 वेळा करून घेतलं म्हणून तुमच्यावर शेअर करायचं. अशी पण भाजी खूप अप्रतिम लागते आणि छान लागते. आणि तुम्ही करून बघा, असं मिक्स भाजी असं टाकायचं असं. आणि कांदा टमाटर वरतूनच टाकायचं आणि सगळे मसाले ॲड करायचे. तुम्ही आता बघितलं ना तसंच आहे. आणि ह्याचा शॉर्ट व्हिडिओ पण बनवते, नक्की बघा. आणि गरम गरम चपाती भाकरीबरोबर छान लागते. त्याच्यानंतर सगळं मसाले टाकले, त्याच्यात नंतर मीठ टाकून घेते. आणि पाणी जेवढं आपल्याला लागतं तेवढं पाणी टाकून घेतलं आणि कोथिंबीर टाकून घेते. हे बघा, आणि मीठ टाकून घेते आणि 3-4 शिट्ट्या करून घेते. हे बघा, आणि मिक्स करायच्या चमच्याने आणि 3-4 शिट्ट्या करून घ्यायच्या. आणि शिट्ट्या झाल्यानंतर ना कुकर ना ओपन करून घ्यायचं. हे बघा,
आणि तेल ठेवल्यानं गरम करायला. तर मी पापड भाजण्यासाठी ठेवलं आहे, मम्मीने दिलेलं ते. आणि पावभाजीच्या मेकरनी करायचं नाही तर चमच्यानी मॅश करून घ्यायचं. हे बघा मी कशी मॅश करून घेते ना तसं मॅश करून घ्यायचं आणि चपातीबरोबर खायचं. हे बघा किती छान झालं, एकदम मस्त वाटते. आणि हे आता हे बाजूला काढून घेते आणि बटाट्याचे वेफर आहेत ना ते भाजून घेतले. हे बघा त्याच्यानंतर चपात्या पण करून घेतल्या. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.